जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 7वा चतुर्दश ब्रह्मनाम। समास पहिला मंगलाचरण नाम। श्रीराम समर्थ। मागील दशकामध्ये म्हणजे देवशोधनाच्या भगवंत प्राप्तीच्या या दशकात भगवंताचं खरं स्वरूप जीवाला समजून देणं हे प्राथमिक सूत्र समर्थांनी अत्यंत तळमळीनं मांडल्याचं पाहायला मिळतं। शब्द, कल्पना, गुण इत्यादीच्या पलीकडं असणाऱ्या परब्रह्माचं वर्णन या दशकाच्या दुसऱ्या समासापासून करायला समर्थांनी सुरुवात केली। आता या दशकामध्ये आपल्या संस्कृतीत कुठल्याही कार्याच्या आरंभी गणेश स्मरण सर्वात प्रमुख मानलं जातं। दासबोधाच्या पहिल्या दशकातील दुसऱ्या समासात समर्थांनी केलेलं गणेश स्तवन आपण अभ्यासून झालेलं आहेच। त्याच्याच कृपेनं इथपर्यंतचा हा दासबोध प्रवास सुखकर आनंददायी झाला आहे। आता या 7व्या दशकाच्या सुरुवातीस पुन्हा गणेश वंदन करण्यामागं समर्थांचा काय विचार असेल? कारण मागील 2 ते 6 या दशकांची सुरुवात तर गणपती स्तवनानं झालेली नाही। मग या दशकाच्या सुरुवातीला गजवदनाला नमन केलंय ते कशामुळं? भाद्रपद महिन्यातील गणेश उत्सवात घरोघरी पार्थिव गणेशाचं पूजन चालतं। त्या निमित्तानं या विघ्नहर्त्याचं मूळ तात्विक रूप प्रत्येकानं अंतःकरणामध्ये दृढ करावं अशी अपेक्षा असते। म्हणूनच समर्थ इथं गजाननाला मनोभावे वंदन करतात। त्याच्या दृश्य सौंदर्याचं अप्रतिम असं वर्णन करतात, जेणेकरून त्याच्या सुंदरतेमुळं त्या मयुरेश्वराचं आपल्या हृदयातील अधिष्ठान कायम राहील। विद्यावंतांचा पूर्वजू मत्ताननु एकदद्विजू त्रिनयन चतुर्भुज फरसपाणी म्हणजे मदोन्मत हत्तीचे मस्तक ज्याचे तोंड आहे, जो एकदंत 3 नेत्र असलेला आहे व जो चतुर्भुज आहे, ज्याने हातात परशु धारण केला आहे, तो प्रसन्न वदन गजमुख हा सर्व विद्यावंतांचा पूर्वज म्हणजेच मूळ पुरुष आहे। कुबेरापासून अर्थ, वेदापासून परमार्थ, लक्ष्मीपासून समर्थ भाग्यासी आले। म्हणजे कुबेरापासून धन प्राप्त होते, वेदापासून परमार्थ लाभतो, तर लक्ष्मीमुळे ऐश्वर्य संपन्न झालेले लोक भाग्यवान होतात। तैसी मंगळमूर्ती आद्या पासूनी झाल्या सकळ विद्या, तेने कवी लाघव गद्या सत्पात्रे झाले। ज्याप्रमाणे मंगलमूर्ती हा सर्व विद्यांचा जनक असून त्याच्यापासून सर्व विद्या झाल्या आहेत, त्याच्या कृपेने प्राप्त झालेल्या विद्येमुळे कवी गद्यपद्य रचना निर्माण करून मान्यवंत ठरले। बघा या समासामध्ये काय सांगितले? गौरी नंदनाच्या कृपेनं या संपूर्ण विश्वात असलेल्या ज्ञानाला सौंदर्याचं कोंदण लाभलं आहे। अशा सकल ज्ञानाधिपती बुद्धिमत्ता बुद्धिदाता असलेल्या गणपतीला वंदन। या मंगल आचरणाच्या आधारे विद्यावंतांचा मूळ पुरुष असलेल्या चतुर्भुज लंबोदराला नमन करताना समर्थांच्या काव्यस्फूर्तीला किती आणि कसा बहार आलाय बघा। त्यांच्या मनोहरी रूपाचं सुंदर रूपकात्मक पद्धतीनं चित्रण करताना समर्थ लिहितात।
जैसी समर्थांची लेकुरे, नाना अलंकारी सुंदरे, मूळ पुरुषाचेनी द्वारे, तैसे कवी. काय सांगतात बघा समर्थ. जशी श्रीमंतांची मुले नाना सुंदर अलंकारांनी सुशोभित असतात, तसे मूळ पुरुषाच्या कृपेने कवी फार शोभून दिसतात. नमो ऐसिया गणेंद्रा, विद्या प्रकाशे पूर्णचंद्रा, जयाचे निबोध समुद्रा, भरिते दाटे बळे. म्हणजे अशा त्या गणेंद्राला मी नमन करतो. पूर्णचंद्राला पाहून सागर भरती यावी, त्याप्रमाणे विद्यारूपी प्रकाशने परिपूर्ण अशा पूर्ण चंद्ररूपी गणेशाला पाहून बोधरूपी समुद्रालाही अतिशय भरती येत आहे. म्हणजेच जसं पौर्णिमेच्या पूर्णचंद्रामुळं सागराला भरती येते, तसं विद्येच्या तारांगणातील पूर्णचंद्र असलेल्या गणेशामुळं ज्ञानसागराला भरती येते. या संदर्भात ज्ञानेश्वरीतील एक दाखला अर्थपूर्ण आहे. ज्ञानेश्वर माऊली सागराचं एक आगळं वैशिष्ट्य सांगतात. ते असं म्हणतात की एखाद्याला पूर्णत्व प्राप्त झाल्याचं बघून मनापासून कुणाला आनंद होत असेल तर तो समुद्राला चंद्राचं पूर्णत्व सागराचा आनंदोत्सव होतो. किती सुंदर आणि गुढार्थ भरलेली ही कल्पना आहे. जो कर्तृत्वास आरंभ, मूळ पुरुष मुळारंभ, जो परात्पर स्वयंभ आदि अंती. पहा समर्थांना इथं काय म्हणायचं आहे. जो सर्व कर्तृत्वांचा आरंभ आहे, मूळ पुरुष आदिपुरुष असूनही ज्याच्यापासून सर्व विश्वाची उत्पत्ती झाली आहे, पण जो या सर्वांच्या पलीकडील असून स्वयंभू आहे, जो आदिही आहे आणि अंतही आहे. तसेच गुणाधीश हा कर्तृत्वाचा आरंभबिंदू आहे. समर्थ श्रीमनोबोधाच्या पहिल्याच श्लोकात म्हणतात, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमोपंत आनंत या रागवाचा. मंगलाचरणाचं सारच जणू या 4 ओळींच्या श्लोकात भरून ठेवलंय. गणेशाचं निर्गुण निराकार रूप म्हणजेच तो आदिपुरुष. निर्गुणाला नाव रूप अस्तित्व देऊन विश्वात ते कार्यान्वित झालं, ते या गणपतीमुळेच. कर्तृत्वाचा आरंभ अर्थात संपूर्ण ब्रह्मांडाचं तो उगमस्थान आहे. या स्वयंभू स्वरूपाची कन्या व नंतर आई अशा मूळ माया शारदेलाही वंदन करताना समर्थ म्हणतात, तयापासून प्रमदा इच्छा कुमारी शारदा, आदित्यापासून गोदा मृगजळ वाहे. म्हणजे त्याच्यापासून बहुश्याम ही इच्छा, ही स्मरणरूपी शारदा कुमारी उत्पन्न झाली आहे. आदित्यापासून मृगजळाची गोदावरी वाहावी, तशी या मूळ पुरुषापासून शारदा म्हणजे मूळ माया झाली आहे. म्हणजेच प्रखर सूर्यकिरणांमुळं मृगजळाचा जसा भास होतो, ते वाहत असल्यासारखं वाटतं, तसं मूळ परमात्म स्वरूपाला स्फूर्तिरूपात प्रवाहित असलेली शारदा नामक कन्या झाली. हीच ती मूळ माया आदिशक्ती. मृगजळ जसं काल्पनिक, तसंच इच्छामय गतिमान असलेली ही माया काल्पनिक आहे. माया
द्वैत रूपानं दिसते, म्हणून ती परमात्म्यापासून वेगळी आहे असं वाटतं. हेही मृगजळासारखं भासणारं आहे. जे मिथ्या म्हणताच गोवी, माईकपणे लाघवी, वक्तयास वेढा लावी वेगळेपणे. तिला मिथ्या म्हणावे तर ती लाघवी आहे, तसेच माईक असे म्हणणाऱ्यालाच ती मोहात गुंतवते. मायेच्या नाटकीपणाने वक्ता निरूपण करीत असतानाच मीपणाच्या जाणीवेमुळे नकळत वेगळा पडतो. पुढे, जे द्वैताची जननी की ते अद्वैताची खाणी, मूळ माया गौसनी अनंत ब्रह्मांडाची. म्हणजे ती द्वैताची जननी आहे की अद्वैताची खाण आहे. माया दोन प्रकारची आहे असे म्हणतात. अविद्या माया द्वैताची जननी, त्यास उत्पन्न करणारी आहे, तर विद्यामाया ही अद्वैताची खाण आहे, म्हणजे तिच्या योगेच अद्वैतानुभव येतो. ती मूळ माया अनंत ब्रह्मांडांना आच्छादून टाकते. की ते औदंबरी वल्ली अनंत ब्रह्मांडी लगडली, मूळ पुरुषाची मावली दुहिता रूपे. म्हणजे ती मूळ माया म्हणजे विनासायास उगवणारी वेली आहे. ती अनंत ब्रह्मांडे रूपी फळांनी लगडलेली आहे. ती मूळ पुरुषाची आई आणि कन्याही आहे. वंदू ऐसी वेद माता, आदी पुरुषाची जे सत्ता, आता आठवीन समर्था सद्गुरुसी. अशी जी वेदमाता आहे आणि आदिपुरुषाची जी सत्ता आहे, तिला मी वंदन करतो. आणि आता यानंतर मी समर्थ अशा सद्गुरूंचे स्मरण करतो. जयाचेनी कृपादृष्टी, होय आनंदाची वृष्टी, तेने सुखे सर्व सृष्टी आनंदमय. म्हणजे त्यांच्या कृपादृष्टीने आनंदाची वृष्टी होते. एवढेच नव्हे तर त्या सुखाने सर्व सृष्टीच आनंदमय बनते. म्हणजे सद्गुरू कृपा झाली की दुःखाचं मूळ कारण असलेला द्वैतभाव संपतो. दुःखांची संवेदनाच बोथट होते. अशा रीतीनं जीवनात आनंदाचा वर्षाव करत सृष्टीचाही आनंददायक अनुभव देणाऱ्या सद्गुरूंचं समर्थ कृतज्ञतापूर्वक स्मरण करत आहेत. सद्गुरू बोधानुरूप वागून त्यांच्या सेवेत रत राहून त्यांनी दिलेल्या साधन पथावर मार्गस्थ होत जीवनाचं कल्याण करून घ्यावं, असंच समर्थांना या निमित्तानं सुचवायचं आहे. बघा, सद्गुरूंकडं आपण सर्वजण जातो खरं, पण अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल इतकेच जण उद्धरून निघतात. अर्थात प्रत्येकाचा उद्धार याच जन्मात होईल असं नाही. त्यासाठी अनेक जन्मही घ्यावे लागतील. की तो आनंदाचा जनक, सायोज्य मुक्तीचा नायक, कैवल्यपददायक अनाथ बंधू. सद्गुरू हे आनंदाचे जनक असतात, सायुज्य मुक्तीचे नायक असतात. सायुज्य मुक्तीने त्यांना वरलेले असते. ते अनाथांचे बंधू म्हणजे आश्रयदाते असतात व कैवल्यपदाची प्राप्ती करून देतात. मुमुक्ष चातकी सुस्वर, करुणा पाहेजे अंबर, वोळे कृपेचा जळधर साधकावरी. मुमुक्षू हे जणू चातक पक्षी असतात आणि ते सुस्वराने सद्गुरूरूपी जलधारांनी त्याने कृपावृष्टी करावी म्हणून
आळवणी करीत असतात. तेव्हा सद्गुरूंच्या कृपारूपी आकाशात सद्गुरूरूपी कृपामेघ प्रगट होतात व कृपावृष्टी करून मुमुक्षुरूपी चातकाची तहान शमवतात. म्हणजेच सद्गुरूचरणी आपल्या मनातील भाव समर्पित करावा. अत्यंत तळमळीनं काकुळतीला येऊन त्यांच्याकडं प्रभूंना भेटण्याची याचना करावी. आपल्या आंतरीचा भाव मात्र 100 नंबरी असावा. त्यात कुठलीही भेसळ असता कामा नये. कुठली अपेक्षा नको, लौकिक आकर्षण नको. सद्गुरूंच्या कृपाप्रसादासाठी विशुद्ध भाव गरजेचा आहे. यासाठी दृष्टांत देताना समर्थ सांगतात की चातकाप्रमाणे जो मुमुक्षू अनन्यतेनं सद्गुरूंना हाक मारतो, गणेश व शारदेचा अद्वैतबोध समजावून देण्यासाठी आर्जव करतो, त्यावरच सद्गुरू कृपावर्षाव करून त्याची अध्यात्म तहान शमवतात. की ते भवार्णवीचे तारू, बोधे पावनी पैल पारू, महाआवर्ती अधारू भाविकासी. म्हणजे किंवा हे सद्गुरू या भवसागरातील जहाजच आहेत व आत्मबोध करून भाविकांना या सागराच्या पैलतीरास पोचवितात. याचाच अर्थ जीवाला भवसागराच्या पैलतीरी नेण्यासाठी सद्गुरू स्वतःच जहाजाचं काम करतात. काळाचा नियंता असल्यानं ते सामर्थ्यानं संभळतात. सद्गुरू समर्थ साधू संतांना नमन करतात की तो काळाचा नियंता नांतरी संकटी सोडविता, की ते भाविकांची माता परमस्नेहाळू. सद्गुरू हे काळावरही नियंत्रण ठेवतात. नाना संकटातून भाविकांना सोडवतात आणि भाविकांची ते अतिस्नेहाळू अशी माताच आहेत. की जो परस्त्रीचा आधार, की ते विश्रांतीची थार, नांतरी सुखाचे माहेर सुखस्वरूप. म्हणजे सद्गुरू हे परमार्थात मार्गदर्शन करत असल्याने मुमुक्षूंना त्यांचा मोठा आधार वाटतो. त्यांच्या सान्निध्यातच खरी विश्रांती भाविकांना मिळते. म्हणून ते म्हणजे साधकांचे जणू हक्काचे विश्रांतीचे स्थळ आहे. म्हणूनच सद्गुरूंना सुखाचे माहेर असे म्हटले जाते. त्यांच्याजवळ सुखालाही सुख प्राप्त होते. ऐसा सद्गुरू पूर्णपणी तुटे भेदाची कडसणी, देहविन लोटांगणी तया प्रभूसी. म्हणजे असे हे सद्गुरू साक्षात परब्रह्मानेच सर्व प्रकारे परिपूर्ण असतात. त्यांच्या कृपेने भेदरूपी अडसर तुटतो. अशा त्या सद्गुरूंना, माझ्या प्रभूंना, स्वामींना मी देहाशिवाय म्हणजे मीपणाविरहित लोटांगण घालतो. साधू संत आणि सज्जन वंदुनिया श्रोतेजन, आता कथानुसंधान सावध ऐका. याप्रमाणे श्री सद्गुरू वंदन केल्यानंतर इतर सर्व साधू संत आणि सज्जन श्रोते यांनीही वंदन करून वक्ता म्हणतो आहे की आता पुढील कथानुसंधानही आपण सावधपणे ऐका. म्हणजे समर्थ सांगतायत की साधू संत सज्जन श्रोतेजन यांना वंदन करून पुढील कथाभाग सांगण्यास आरंभ करतो, ते तुम्ही सावधपणाने ऐका असे श्रोत्यास समर्थ सांगत आहेत. आत्मज्ञान होण्यासाठी शारदा व सद्गुरू या आद्यत्रयीचं कृपाछत्र तसंच साधू सज्जनांचे आशीर्वाद आवश्यकच ठरतात. म्हणून ज्ञानदशकाच्या उंबरठ्यावर
असताना त्यांना प्रणिपात करून ज्ञान दालनात प्रवेश करूया. संसार हाची दीर्घ स्वप्न, लोभे वोसनाती जन, माझी कांता माझे धन, कन्यापुत्र माझे. संसार हेच दीर्घकाळ चालणारे स्वप्न असून त्यात लोभामुळे माझी कांता, माझे धन, माझी कन्या, पुत्र हे लोक नाना प्रकारे बरळतात. म्हणजेच समर्थांना असं म्हणायचंय, चार भिंतीतल्या घरालाच आपलं जीवन मानावं हीच समाजातली भवंशी लोकांची धारणा असते. प्रपंचासक्तीनं कर्तव्य करण्यातच बहुतेकांना जीवनाची इति कर्तव्य वाटत असते. स्वानंदापासून पदच्युत झालेल्या संसारात अडकलेल्या जीवाचा उद्धार करणं हे संतांचं पृथ्वीतलावरचं अवतार घेण्याचं मुख्य प्रयोजन असतं. तेच त्याच्या मौनावस्थेतून झरणाऱ्या शब्दांचं उगमस्थान असतं. त्याच्या अध्यात्म ग्रंथाच्या निर्मितीमागचा तोच खरा उद्देश असतो. ज्ञान सूर्य मावळला, तेने प्रकाश लोपला, अंधकारे पूर्ण झाला, ब्रह्मगोळा अवघा. म्हणजे आत्मज्ञानरूपी सूर्य मावळल्यामुळे आत्मज्ञानरूपी प्रकाश नाहीसा होतो आणि अवघा ब्रह्मांड गोल अंधाराने पूर्ण व्यापला जातो. बघा समर्थांना काय म्हणायचंय, आत्मज्ञानरूपी सूर्य मावळल्यानं सर्वत्र पसरलेल्या अज्ञानाच्या अंधकारात जीव चाचपडतोय. त्याला स्वत्वाचं चांदणं दाखवण्यासाठी, त्याची भ्रांत दूर करण्यासाठी संत भूतलावर येतात. भवदुःखाचं नेमकं कारण समजावून सांगतात. संतांच्या दृष्टीनं देहबुद्धीचा अहंकारच जीवाच्या समग्र दुःखाचं मूळ आहे. नाही सत्वाचे चादिने, काही मार्ग दिसे जेणे, सर्व भ्रांतीचेनी गुणे, आपे आप न दिसे. ज्या योगे मार्ग सापडला असता त्या सत्वगुणरूपी चांदण्यांचाही अभाव असल्याने मार्ग दिसत नाही. सर्व प्रकारच्या भ्रांतींच्या योगाने म्हणजे विपरीत ज्ञानाने वेढून टाकल्याने आपण स्वतःलाही पाहू शकत नाही, अशी ही स्थिती होते. देह बुद्धी अहंकारे निजेले घोरती घोरे, दुःखे आक्रंदती थोरे, विषय सुखाकारणे. अज्ञानरूपी निद्रेत झोपलेले असताना देहबुद्धीच्या अहंकारामुळे ते मोठमोठ्याने घोरत असतात आणि विषय सुख मिळावे म्हणून मोठ्याने आक्रोश करीत असतात. निजेले असताच मेले, पुन्हा उपजाताच निजेले, ऐसे आले आणि गेले बहुत लोक. अज्ञानरूपी निद्रेत असतानाच ते मरतात आणि परत जन्माला आले की परत अज्ञानरूपी निद्रेत झोपी जातात. या प्रकारे अनेक लोक असेच आले आणि गेले. म्हणजेच या विश्वात काळरूपी यंत्रात कोट्यावधी जीव प्रतिक्षणी पुढं सरकत असतात. कुणाकुणाची नोंद ठेवणार. अगणित जीव पृथ्वीवर आले आणि गेले. देहांतामुळे ते गाढ झोपेतच जगले, झोपेतच मेले आणि पुढचा जन्म घेतला तोही गाढ झोपेतल्या स्वप्नामध्येच. जीवाची ही स्थिती पाहून संत हृदय कळवळतं. या दृष्टीचक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग संत सांगतात आणि तो एकच, तया कष्टाचे निदर्श व्हावया पाहिजे आत्मज्ञान. सर्व कष्टातून मुक्त होण्यासाठी आत्मज्ञान होणं फार जरुरीचं आहे असं संतांना वाटतं. निदसुरे पनेची सैरा, बहुत केल्या येरझारा, नेनोनिया परमेश्वरा, भोगिले कष्ट. म्हणजे आत्मज्ञान रूपी निद्रेच्या भाराने असंख्य जीव
स्वैरपणे जन्ममृत्यूच्या येरझारा करीत राहतात. परमेश्वराला न जाणल्याने त्यांना खूप कष्ट सोसावे लागतात. तया कष्टाचे निरसन व्हावया पाहिजे आत्मज्ञान. म्हणून हे निरूपण अध्यात्मग्रंथ म्हणजे हे कष्ट भोगावे लागू नयेत म्हणून आत्मज्ञान होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठीच ते ज्ञान करून देण्यासाठी अध्यात्मग्रंथाची आवश्यकता असते. सकळ विद्येमध्ये सार अध्यात्मविद्येचा विचार. दशमोध्यायी सारंगधर भगवती तेसी बोलिला. जगातील सर्व विद्यामध्ये अध्यात्मविद्या हीच सर्वश्रेष्ठ आहे असे श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी म्हटले आहे. गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितलेला एक श्लोक दिलेला आहे इथं. अध्यात्मविद्या विद्याना वादः प्रवदतामहम. याचा अर्थ सर्व विद्यांमध्ये अध्यात्मविद्या हीच ती मीच आहे. प्रवक्त्यांचा वाद तोही मीच होय असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात. या कारणे अद्वैत ग्रंथ अध्यात्मविद्येचा परमार्थ पहावया तोची समर्थ जो सर्वांगे श्रोता. म्हणजे या कारणामुळेच अध्यात्मविद्येचा परमार्थ ज्यात प्रतिपादन केलेला असतो ते अद्वैत ग्रंथ श्रवण जो श्रोता जीवाने कान करून ऐकतो, सर्व लक्ष श्रवणात एकाग्र करून ऐकतो, तोच त्यातील अर्थग्रहण करू शकतो. म्हणजेच अत्यंत लक्षपूर्वक ऐकण्याचं सामर्थ्य असणारा, सर्वांगानं श्रवण करू शकणारा, अर्थात श्रवण करून त्यानुसार आचरण करणारा श्रोताच अद्वैत ग्रंथातील ज्ञान समजून घेऊ शकेल. समर्थ पुढे म्हणतात, जयाचे चंचल हृदये तेने ग्रंथ सोडूची नये. सोडिता अलभ्य होय अर्थ येथीचा. म्हणजे ज्याला चंचल हृदयामुळे असे श्रवण घडत नसेल त्यानेही काहीही झाले तरी ग्रंथ एकदा वाचून अथवा श्रवण करून सोडून देऊ नये. वारंवार वाचून अथवा श्रवण करून मनन करावे. जर असे केले नाही तर त्या अध्यात्म ग्रंथाच्या वाचनाने अथवा श्रवणाने जो अलभ्य लाभ होतो तो होणार नाही, तो अलभ्यच राहील. म्हणजेच संत मुखातून अध्यात्म ग्रंथाचं श्रवण केलं, त्यातील रहस्य त्यांच्याकडून समजून घेतली व तळमळीनं ती आपल्या आचरणात आणली तरच आपण अध्यात्मविद्येचे विद्यार्थी म्हणून शोभून दिसू. अन्यथा हा सर्व प्रवास नदीच्या काठावरून चालत असलेल्या तहानलेल्या जीवासारखाच म्हणता येईल. जयास जोडला परमार्थ तेने पहावा हा ग्रंथ. अर्थ शोधिता परमार्थ निश्चय बाणी. ज्याला परमार्थाची खरोखर तळमळ असेल, मनापासून आवड असेल, त्याने हा ग्रंथ अध्यात्मग्रंथ जरूर वाचावा. वारंवार वाचून अर्थासंबंधी शोध घेऊ लागल्यावर परमार्थ निश्चयाने त्याच्या अंगी बाणेल. जयासी नाही परमार्थ तयासी न कळे येथीचा अर्थ. नैत्रे विन निधान स्वार्थ अंधास कळेना. ज्या माणसाला परमार्थाची आवड नाही त्याला या ग्रंथातील अर्थ कळणार नाही. आंधळ्या माणसाला डोळ्याच्या अभावी द्रव्य साठा दिसत नसतो. एक म्हणती मराठे काये हे तो भल्यासी ऐको नये. ती मूर्खे नेनती सोये अर्थान्वयाची. कुणी एक म्हणतात की
मराठीत काही अर्थ नाही. चांगल्या माणसांनी मराठीतील अध्यात्मग्रंथ ऐकू नये असे म्हणणारी माणसे मूर्ख असतात. ग्रंथातील शब्दांचा अन्वयार्थ लावून त्यातील सार ग्रहण करण्याची त्यांची कुवत नसते. लोहाची मांदूस केली, नाना रत्ने साठविली, ते अभ्यंगाने त्यागिली लोखंड म्हणून. म्हणजे लोखंडाची पेटी केली आणि त्यात नाना रत्नांचा साठा केला आणि अभागी माणसाने ती पेटी लोखंडाची म्हणून तिचा त्याग करावा. तैसी भाषा प्राकृत अर्थ वेदांत आणि सिद्धांत नेनोनी त्याग भ्रांत मंद बुद्धिस्तव. म्हणजे त्याचप्रमाणे भाषा मराठी म्हणून ज्या ग्रंथात वेदात आणि सिद्धांताचा अर्थ स्पष्टीकरण मराठीत केलेले असते त्यांचा भ्रमिष्ठ लोक त्याची बुद्धी मंद असल्याने त्या ग्रंथांचे महत्त्व न जाणून त्याग करतात. आहाच सापडता धन त्याग करणे मूर्खपण, द्रव्य घ्यावे साठवण पाहाची नये. सहजगत्या काही श्रम न पडता जर द्रव्य सापडले तर त्याचा त्याग करणे हा मूर्खपणा आहे. द्रव्य कशात साठवले आहे याचा विचार न करता द्रव्य घ्यावे. परीस देखिला अंगणी मार्गी पडिला चिंतामणी, आव्हावेल महांगुनी कुपामध्ये. समजा परीस अंगणात सापडला, वाटेने जात असता वाटेवर चिंतामणी पडलेला दिसला आणि अत्यंत श्रेष्ठ उजव्या बाजूने वाढणारी वेल घराच्या विहिरीत आढळून आली तर परीस चिंतामणी किंवा कल्पलता अयोग्य ठिकाणी आढळली म्हणून त्याचा त्याग शहाण्या माणसाने करू नये. तैसे प्राकृती अद्वैत सुगम आणि सप्रचित अध्यात्म लाभे अकस्मात तरी अवश्य घ्यावे. त्याप्रमाणे मराठीत जर सोप्या शब्दात अनुभव सिद्ध असे अद्वैत तत्वज्ञान प्राप्त होत असेल तर अचानक लाभणाऱ्या त्या अध्यात्माचा लाभ जरूर घ्यावा. न करिता व्युत्पत्तीचा श्रम सकळ शास्त्रार्थ होये सुगम, सत्समागमाचे वर्म ते हे ऐसे असे. म्हणजे विद्याप्राप्तीसाठी व्युत्पत्तीचे जराही श्रम करावे न लागता केवळ सत्समागमामुळे सर्व शास्त्रार्थ सुगम होतो. सत्समागमामुळे हे शास्त्रार्थ सुगम होतो. सत्समागमाचे हेच तर खरे मर्म रहस्य आहे. जे व्युत्पत्तीने न कळे ते सत्समागमे कळे, सकळ शास्त्रार्थ आकळे स्वानुभवासी. जे शास्त्रार्थ विद्वत्तेने कळत नाही तो शास्त्रार्थ सत्समागमामुळे स्वानुभव येऊन कळतो. मनोनी निकारण सत्समागम तेथे निलगे व्युत्पत्तीश्रम, जन्मसार्थकाचे वर्म वेगळेची आहे. म्हणजे म्हणून शास्त्रार्थ कळण्यास विद्याप्राप्तीसाठी करावे लागतात तसे श्रम करण्याची आवश्यकता नाही, तर सत्समागमाची आवश्यकता आहे. कारण ज्या योगे मनुष्य जन्माचे सार्थक होते ते वर्म वेगळेच आहे. भाषा पालटे काही अर्थ वाया जात नाही, कार्यसिद्धी ते सर्वही अर्थाच पासी. म्हणजे भाषा जरी बदलली तरी अर्थात काही फरक पडत नाही. सर्व कार्यसिद्धी अर्थावरच अवलंबून असते. तथापि प्राकृताकरिता संस्कृताची
सार्थकता एरवी त्या गुप्तार्था कोण जाणे. तथापि खरी गोष्ट अशी आहे, अध्यात्म ग्रंथ प्राकृतात झाल्यामुळेच संस्कृतमधील ग्रंथांची थोरवी लोकांना कळून येत आहे. नाहीतर संस्कृत ग्रंथात जो अर्थ गुप्त भरलेला असतो त्याला कोण जाणू शकले असते का. म्हणजे संस्कृत ग्रंथातील सार्थकता प्राकृतात आणली ती बहुजनांच्या उद्धारासाठी. तशी ती प्राकृतात आणली नसती तर मूळ संस्कृत ग्रंथातील अनेक रहस्य गुप्तच राहिली असती. मग हा संतांनी समाजावर केलेला मोठा उपकारच नाही का. पण संतांच्या या उपकाराची फेड मात्र अपकारानं झाल्याची अनेक उदाहरणं आपल्याला दिसतात. आता असो हे बोलणे, भाषा त्यागून अर्थ घेणे, उत्तम घेऊन त्याग करणे, साली टरपलाचा. आता हे बोलणे पुरे झाले. उत्तम सार भाग ग्रहण करून साली टरपलांचा त्याग करावा. त्याप्रमाणे भाषा कुठली का असेना तिचा विचार न करता त्यातील अर्थावर लक्ष केंद्रित करावे, त्याचे ग्रहण करावे. अर्थसार भाषा पोचट, अभिमान करावी खटपट, नाना अहंतेने वाट, रुधिली मोक्षाची. अध्यात्म ग्रंथातील अर्थ हे सार आहे, त्याचे खरे महत्त्व आहे. भाषा पोचट आहे म्हणजे भाषेला महत्त्व नाही. पण लोक भाषाभिमान बाळगून व्यर्थच वाद घालत बसतात. त्या नाना प्रकारच्या अहंतेमुळे ते स्वतःच्या मोक्षाच्या मार्गात अडथळे उत्पन्न करत असतात. शोध घेता लक्षांशाचा, तेथे अर्थी वाचांश कैचा. अगाध महिमा भगवंताचा कळला पाहिजे. म्हणजे वाच्यांश म्हणजे शब्द व लक्षांश म्हणजे अर्थ. ज्यावेळी माणूस अर्थाचा शोध घेऊ लागतो तेव्हा शब्द मागे पडतो, अर्थावरच लक्ष केंद्रित करावे लागते. पण भगवंताचा महिमा तर इतका अगाध आहे की तो शब्द व अर्थ यांच्याही पलीकडे गेल्याशिवाय जाणता येत नाही. हे आपल्याला कळायला हवे. मुखेपणाचे बोलणे हे जयाचे तोची जाणे, स्वानुभवाची खुणे स्वानुभवी पाहिजे. म्हणजे मुख्या माणसाची एक भाषा असते, ती ज्याची त्यालाच कळते. म्हणजे दुसऱ्या मुख्याला अर्थातच ती कळते किंवा ती भाषा तो जाणत असेल त्यालाच ती कळते. त्याप्रमाणे स्वानुभवाच्या ज्या खुणा त्या स्वानुभवीच जाणू शकतो. अर्थ जाणे अध्यात्माचा, ऐसा श्रोता मिळेल कैचा, जयासी बोलता वाचेचा, हव्यासची पुरे. समर्थ म्हणतात की ज्याला अध्यात्माचा अर्थ कळतो असा श्रोता भेटावा असे वक्त्याला वाटत असते. तसा श्रोता भेटला की वक्त्याला बोलण्यात हौस वाटते. परीक्षवंतापुढे रत्न, ठेविता होय समाधान, तैसे ज्ञानियांपुढे ज्ञान, बोलावे वाटे. म्हणजे रत्नपारखी मनुष्य असेल तर त्याच्यापुढे रत्ने ठेवताना समाधान वाटते, कारण तो त्या रत्नांचे मूल्य बरोबर जाणतो. त्याचप्रमाणे ब्रह्मनिष्ठ आत्मज्ञानी व्यक्तीपुढे ज्ञानाच्या गोष्टी बोलाव्या बोलाव्याशा वाटतात. माया जाळे दूचित होये, ते निरूपुनी कामा नये, सांसारिका कळे काये, अर्थ येथीचा. म्हणजे मायेच्या जाळ्यात सापडल्याने ज्याचे चित्त चंचल झालेले असते त्याला अध्यात्माचे निरूपणही उपयोगी पडत नाही. जो सांसारिक आहे त्याला
आध्यात्मिक ग्रंथाचा अर्थ कसा कळणार? काही जो मळीन त्यासी न कळे निरूपण, येते पाहिजे सावधपण अतिशयसी. जो अनेक धंदे करणारा असतो त्याचे अंतःकरण शुद्ध झालेले नसते, त्याला अध्यात्म निरूपणातील अर्थ ग्रहण करता येत नाही. तो अर्थ कळण्यास अत्यंत सावधानता, चित्ताची एकाग्रता आणि आवश्यकता असावी लागते. नाना रत्ने नाना नानी, दुच्छितपणे घेता हानी, परीक्षा नेनता प्राणी, ढकलला तेथे. एखाद्या माणसापुढे नाना रत्ने, अनेक प्रकारची नाणी पडलेली आहेत किंवा कुणी आणून टाकली तरी त्याला रत्नांची अथवा नाण्यांची पारख करता येत नसेल आणि त्याने बेसावधपणे त्यातून काही उचलली तरी त्याची फसगत होते. तैसे निरूपणी जाना, आहाच पाहता कळेना, मराठीची उमजेना काही केल्या. तसे अध्यात्माचे विवेचन अगदी मराठीत जरी असले तरी वरवर ऐकले तर ते काही केल्या उमजत नाही. जेथे निरूपणाचे बोल आणि अनुभवाची ओल, ते संस्कृता परिस खोल. अध्यात्मश्रवण म्हणजे जे अध्यात्म निरूपण वक्त्याच्या अनुभवाच्या बोलाने युक्त असते, ते जरी प्राकृतात असले तरी संस्कृतापेक्षा अधिक सखोल असते. माया ब्रह्म ओळखावे, तयास अध्यात्म म्हणावे, तरी ते मायेचे जाणावे स्वरूपाधी. म्हणजे ज्या निरूपणाने माया व ब्रह्म यांचे स्वरूप कळून येते त्याला अध्यात्म म्हणतात. तरी आता प्रथम मायेचे स्वरूप जाणून घ्या. माया सगुण साकार, माया सर्वस्व विकार, माया जाणिजे विस्तार पंचभूतांचा. म्हणजे माया ही सगुण साकार असते, सर्व विकार मायेच्या ठिकाणीच असतात. हा पंचमहाभूतांचा पसारा म्हणजेच माया. माया आणि ब्रह्म यातही मायेचा अभ्यास प्रथम करावा असं समर्थ सुचवितात. कारण मायेला एकदा का साक्षीत्वानं बघण्याची भूमिका पक्की झाली की ब्रह्माला वेगळेपणानं जाणण्याचा अभ्यासच करावा लागत नाही. ब्रह्म हा अभ्यासाचा प्रांतच नाही. जोपर्यंत माया स्वरूपाचं संपूर्ण आकलन होत नाही तोपर्यंत ब्रह्मस्वरूपाशी तद्रूप होताच येत नाही. ब्रह्मस्वरूपाशी तादात्म्य नसल्यानं माया आपल्या भोवती पिंगा घालत राहते. तीच आपलं मन अध्यात्मात एकाग्र होऊ देत नाही. मनाची एकाग्रता न साधण्यात मायेचा मोठा अडसर आहे. खेळात जसं खेळाडू गुण मिळवण्यापासून एकमेकांना रोखत असतात, तसं जीव ब्रह्मस्वरूपाशी एकरूपता साधण्यासाठी अध्यात्माचा अभ्यास करू लागतो. तेव्हा ही मायाच त्याला काही ना काही तऱ्हेने म्हणजे नाना तऱ्हेने मागं खेचत असते. अशी आहे ही माया. माया अनेक विश्वरूप, माया विष्णूंचे स्वरूप, मायेची सीमा अमुप, बोली जे तितुकी. म्हणजे अनेक ब्रह्मांडे, हे सर्व विश्व हे मायेचे स्वरूप आहे. या माया ही विष्णूंचे स्वरूप आहे. म्हणजे निर्गुण ब्रह्म मायेच्या योगेच सगुण साकार बनते. मायेची सीमा अमुक म्हणजे अवर्णनीय असते. तिच्याबद्दल बोलावे तेवढे थोडकेच असते. माया बहुरूपी बहुरंग, माया ईश्वराचा संग, माया पाहता अभंग,
अखिळ वाटे. माया ही बहुरूप्याप्रमाणे वेगवेगळी सोंगे घेते. ती बहुरंगी म्हणजेच बहुढंगीही आहे. ईश्वराच्या ठिकाणीही मायेचे अस्तित्व असते, कारण मायेशिवाय सगुण, निराकार व साकार प्रगटू शकतच नाहीत. प्रथम दर्शनी असे वाटते की ती अखिल अभंग आहे, म्हणजे माया बहुरूप्याप्रमाणे अनेक सोंगे घेते. भजन, निरूपण, कीर्तनात दंग होता मनामध्ये अचानक वेगळ्याच विचारांचा लोट येतो. असा अनुभव प्रत्येकाला आला असेलच. कोण करतं हे? ही मायाच कल्पनेच्या आधारे विचारांचे लोट आपल्या मनात सोडून देते व आपल्या एकाग्रतेला छेद देते. अशा मायेला कल्पनेनंच जाणावं. मनात येणारी कल्पना देखील मायेचाच अंश असते. मायेला आपण पूर्णपणे दूर पळवून लावू शकत नाही. त्यामुळं अध्यात्मशास्त्र जाणणं म्हणजे ब्रह्म ओळखणं असं नसून मायेचं खरं स्वरूप ओळखणं असा त्याचा अर्थ आहे. सद्गुरू कृपेनं जो या बहुरूपी मायेचं खरं स्वरूप ओळखून स्वतःला तिच्यापासून वेगळं करतो, तोच अध्यात्माच्या सर्वोच्च विद्याशाखेतील उत्तुंग असा यश संपादू शकतो. तोच खरा विद्यावाचस्पती होय. त्याला ब्रह्मनिरूपण अवघड ते कसे असते? अध्यात्मशास्त्राच्या विद्यार्थ्याकडं मनाची एकाग्रता असणं अनिवार्य आहे. ऐहिक शिक्षण घेताना जसा त्याचा अभ्यासक्रम बघितला जातो, तसं अध्यात्मशास्त्राचा अभ्यासक्रमही नीट पाहून घ्यावा. प्रचलित शिक्षणक्रमात अनेक विषय असू शकतात, पण अध्यात्माच्या अभ्यासात फक्त 2च विषय आहेत, ते म्हणजे माया आणि ब्रह्म. आध्यात्मिक निरूपणात केवळ शब्दछल नको, शब्दपांडित्य नको, ग्रंथ साहित्याच्या संदर्भानं ज्ञानाचं प्रदर्शन मांडणं नको. निरूपण सत्याचं ठामपणे व परिणामकारक प्रतिपादन करणारं असावं. श्रोत्यांच्या मनावर परिणाम साधण्यासाठी अनुभवाचा ओलावा हवा. शब्द बुद्धीतून न येता हृदयातून उमलावेत. स्वानुभूतीची छाप त्यावर पडलेली असावी. असं वक्तव्य निरूपण श्रोत्यांच्या अंतरंगाचा ठाव घेत मनास स्पर्शून जातं. मग वक्त्याचे विचार श्रोत्यांच्या अंतरपटलावर तरंग निर्माण करतात. स्वानुभूतीच्या आधारे बोलणाऱ्याला वाचिक मानसिक उंची गाठण्यासाठी मुद्दाम वेगळे प्रयत्न करावे लागतच नाहीत. ही झाली वक्त्याची जबाबदारी. श्रोत्यांनाही आपल्या बुद्धीचे अगणित ठिकाणी गुंतलेले धागे तोडून भावशरण होऊन अध्यात्म श्रवण करावं. अगोदर सांगितलं तसं शब्द कानांनी पिऊन टाकावेत. पण गंमत अशी होते की बुद्धीतून निघालेले व मायेतून रुतलेले असंख्य तंतू इतका आवाज करत असतात की सुबोध शब्दावर आपलं लक्ष केंद्रितच होऊ देत नाहीत. या समासाच्या निरोपाचं हे निरूपण ज्ञानदशकाच्या सूक्ष्म प्रवासाला आरंभ करताना गणेश, शारदा व सद्गुरू या त्रयींना नमन करून त्यांचा आशीर्वाद घेतला, जेणेकरून जीवाला याच जन्मात आत्मतत्वाशी तद्रूप होण्याची सुसंधी प्राप्त होईल. या कामी अध्यात्मग्रंथ जीवाला फार मोलाचं मार्गदर्शन करू शकतात. अशा ग्रंथ किंवा अध्यात्म साहित्याच्या निर्मितीमागं संतांची अज्ञानी जीवाप्रती वाटणारी कणव
मूल स्तोत्र असते. दिनांविषयीची करुणा संतांना या विश्वात ओढून आणते. संत वचन कधी करुणाष्टक बनून जीवांची तळमळ भगवंताला विदित करतात, तर कधी ग्रंथरूप होऊन जीवाला अध्यात्माचं दालन स्वतःच उघडण्याचं स्वातंत्र्य प्रदान करतात. मात्र रजोगुणाच्या प्राबल्यामुळं जीव स्वतःचा उद्धार करून घेण्याऐवजी अशा मौल्यवान ग्रंथातील उणिवा काढत बसतो. प्राकृत भाषा अध्यात्म अभ्यासाला योग्य नसून असा अभ्यास केवळ संस्कृत या देवभाषेतून करण्याचं टुमणं तो पुढं करतो. पण अशा दुराग्रहामुळं त्याची आत्मोन्नती तो स्वतःच रोखून धरतो. हे त्याच्या गावीही नसतं. या पुढील टप्प्यात समर्थ आपल्याला खास करून श्रोत्यांना भूमिका समजावून देत आहेत. या समाचाच्या पूर्वार्धात श्रीकृष्णानं अध्यात्मविद्या ही सर्वश्रेष्ठ विद्या असल्याचं सांगून तिचा गौरव केला आहे. हे आपण पाहिलं. अध्यात्मशास्त्र अव्वल दर्जाचं शास्त्र आहे. खेळ, कला, विद्या, शास्त्र आत्मसात करताना मनाच्या एकाग्रतेला फार महत्त्व आहे. द्रोणाचार्य कौरव पांडवाची धनुर्विद्येची परीक्षा घेत होते. झाडावरील खोट्या पक्ष्याच्या डोळ्याचा बाणानं वेध घ्यायचा होता. नेम धरतेवेळी गुरुद्रोण प्रत्येकाला काय दिसतंय असं विचारायचे. तेव्हा कोणी झाड, कोणी फांदी, तर कोणी पानं, डोंगर अशी उत्तरं दिली. फक्त अर्जुनाचं उत्तर वेगळं होतं. तो म्हणाला, गुरुदेव, मला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसतोय, बाकी काही दिसत नाही. ह्याला म्हणायचं एकाग्रता. याच अर्जुनानं पुढं द्रौपदी स्वयंवरावेळी पाण्यातील प्रतिबिंब पाहून उंचावर फिरत ठेवलेल्या माशाच्या डोळ्यांचा लक्षवेध केला होता. तात्पर्य हेच आहे की एकाग्रतेच्या जोरावरच यश संपादन करता येऊ शकतं. शास्त्र जसजसं सूक्ष्म होत जातं तसतसं मनाची निस्तब्ध अवस्था, एकतानता वाढवावीच लागते. इथं तर सर्वोत्तम अशा अध्यात्मविद्येविषयी आपण बोलत आहे. मग या अभ्यासासाठी किती पराकोटीची एकाग्रता असायला पाहिजे याची कल्पना सर्वांना यावी. अध्यात्मशास्त्राचं महत्त्व, त्याचा आवाका आपण लक्षात घेत नाही. त्यामुळं या शाखेकडं आपण जमेल तसं, मनाला वाटेल तसं बघतो. या दृष्टिकोनामुळं आपली गती व प्रगती मंदावते. इतर शास्त्राभ्यास व अध्यात्मविद्या यांच्यात एक मूलभूत फरक आहे. इतर अभ्यासामध्ये गुरुजनांनी शिकवलेलं मन एकाग्र करून बुद्धीद्वारे त्याचं आकलन, त्यावर विचार मंथन करावं लागतं. पण परमार्थाचा अभ्यास करताना सद्गुरू वचनांना बुद्धीचा स्पर्श देखील होऊ न देता थेट अंतकरणात उतरवायचं असतं. अमृत प्यायला मिळालं तर आपण ते चाकत माकत न पिता गटकन पिऊन टाकू, नंतर त्याची जिभेवर रेंगाळणारी चव चाकू. तसं सद्गुरू वचनं कानांनी चटकन पिऊन टाकावीत. त्यावर विचार करत बसू नये. गाय म्हैस जशी नंतर रवंत करते, तसं सद्गुरू वचनाचं नंतर मनन चिंतन घडायला हवं. हा तो फरक आहे. एकाग्रता मात्र दोन्हीकडे हवीच. आपल्या बुद्धीची गत कशी असते हे समजण्यासाठी समर्थ गीतेतील एका श्लोकाचा आधार घेतात. व्यवसायात्मिका
बुद्धिरेकः करुनंदन बहुशाखा ह्यान्नाथ बुद्धयो व्यवसायिनाम. कृष्ण अर्जुनाला सांगतायत, हे कुरुपुत्रा, स्वरूप निश्चय करणारी बुद्धी एकच असते. ज्यांना स्वरूप निश्चय करता येत नाही, जे डळमळीत वृत्तीचे असतात, त्यांच्या बुद्धीला अनंत फाटे फुटलेले असतात. अध्यात्माच्या अभ्यासासाठी आपण निरूपणं ऐकतो, सद्गुरूंची वचनं ऐकतो, ग्रंथ वाचतो, अनेक संदर्भ चाळतो. त्यावेळी बऱ्याचदा आपलं मन अन्यत्र भटकत असतं. बुद्धीच्या या अनंत वाटा मनाला त्या वैचारिक उंचीपर्यंत घेऊन जाऊ शकत नाहीत. ज्यावेळी दोन आध्यात्मिक अधिकारी व्यक्तींचा संवाद होतो, तेव्हा त्या संवादाला आनंदाचं उधाण येतं. कारण तो संवाद मनाच्या एकाच पातळीवर चालतो, एका फ्रिक्वेन्सीमध्ये चालतो. त्यामुळं एकाग्रतेनं केलेल्या श्रवणाला खूप महत्त्व आहे. त्यामुळं चांगल्या श्रोत्यांची आध्यात्मिक निकट विशद होते. बघा, या समासात समर्थांनी आपल्याला सांगितले, दिनांप्रती असणाऱ्या अतीव करुणेमुळं संतवाणी अभंगवाणी होते. बहुजनांच्या करुणेपोटीच संतांचे स्वानुभवाचे बोल ग्रंथरूप घेतात व आत्मज्ञानाचं दालन सर्वांसाठी उघडं करून देतात. ही आत्मविद्या म्हणजे माझंच रूप आहे असं भगवंतानं गीतेत सांगितलेलं खरं, पण संत वचनांना जिज्ञासू वृत्तीनं स्वानुभूतीनं समजून उमजून घेणारा समर्थ श्रोता मिळत नाही. ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. सामान्य अज्ञानी जीवाला त्याच्या जन्माचं ध्येय नीट ठरविता येत नाही. संतांकडे जाऊन ते काय सांगतायत ते समजून घेऊन त्यानुसार आचरण करायचं असतं, ते बाजूलाच राहतं. उलट जीव संतांकडे जाऊन आपल्याला काय पाहिजे याची त्यांच्यापुढं मागणी मांडत असतात. तसं जीव मनरूपी पाटीवर प्रापंचिक गोष्टी लिहून घेऊन संतांजवळ येतो, पण संतांची भूमिका त्या जीवाला परमेश्वराची भेट घडवण्याची असते. संत जे देऊ इच्छितात त्यात आपल्या जीवनाची सार्थकता असते. त्यामुळं संतांकडे जाताना आपण आपलं अंतःकरण शुद्ध, वासनारहित, अपेक्षा शून्य करून जाणं केव्हाही श्रेयस्कर असतं. पुढे, माया सृष्टीची रचना, माया आपुली कल्पना, माया तोडिता तुटेना ज्ञानेविन. म्हणजे मायेमुळे दृश्य सृष्टीची रचना झाली. आपली कल्पना हे मायेचेच रूप आहे. मात्र आत्मज्ञान झाल्याखेरीज अन्य उपायांनी ती नष्ट होत नाही. ऐसी माया निरोपिली, स्वल्प संकेती बोलली, पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती. याप्रमाणे अगदी थोडक्यात केवळ संकेताने मायेचे वर्णन केले आहे. आता श्रोत्यांनी चित्तवृत्ती अत्यंत सावध करणे आवश्यक आहे. पुढे ब्रह्मनिरोपण, निरोपिले ब्रह्मज्ञान, जेने तुटे मायाभान एकसरे. कारण आता पुढील समासात परब्रह्माचे निरूपण करून ज्या ब्रह्मज्ञानाच्या योगे मायेचे भान पूर्णपणे तुटते, नष्ट होते, त्या ब्रह्मज्ञानाचे स्वरूप सांगितले जाईल असे समर्थ म्हणतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे मंगलाचरण नाम
समास पहिला समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.